दर्शको आता पाहणार आहोत एक विशेष बातमी। श्री 1008 कलिकुंड पार्श्वनाथ तीर्थंकर यक्षिणी पद्मावती महामंडळ आराधना महोत्सव मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला। विजापूर रोड येथील बाहुबली दिगंबर जैन मंदिरात दिनांक 2 ते 5 एप्रिल पर्यंत नमोकार महामंत्र मंडळाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम आणि प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते। आराधना महोत्सव कार्यक्रमाचे सांगता समारंभ रविवारी सकाळी भव्य शोभायात्रेने करण्यात आली। विजापूर रोड डॉक्टर कोटणीस नगर परिसरातून उत्साही वातावरणात काढण्यात आलेल्या शोभायात्रेबाबत अधिक माहिती देण्यात आली। ह्या भव्य शोभायात्रामध्ये जे सामील झालेले आहेत ते सर्वप्रथम आहेत ते सौधर्म इंद्र आहेत, त्यांच्यानंतर ईशान्य इंद्र आहेत, त्याच्यानंतर धनपती कुबेर इंद्र आहेत, त्याच्यानंतर सुवर्ण सौभाग्यवती आहेत, त्याच्यानंतर अखंड दिवा ज्यांनी घेतलेला आहे ते आहेत आणि ह्या पूर्ण विधानाचे जे महायज्ञ नायक आहेत त्याच्यानंतरच्या बग्गीमध्ये ते शोभायात्रामध्ये सामील झालेले आहेत। त्याच्यानंतर सामान्य इंद्र आहेत, सामान्य इंद्र 11 सामान्य इंद्र आहेत जे नमोकार महामंत्र मंडळ ज्यांनी हे विधान आयोजित केलं त्याचे जे सामान्य इंद्र आहेत 11 ते सामान्य इंद्र त्यांच्या पाठीमागे आहेत आणि ज्यांनी जो सवाल घेतलेला आहे सामान्य इंद्र व इंद्रायणीचा ते सवाल घेतलेले त्यांच्या पाठीमागे आहेत। पण कुणाच्या वतीनं कार्यक्रम झाला? हा संपूर्ण कार्यक्रम नमोकार महामंत्र मंडळ यांच्या वतीनं आयोजित केला होता आणि तो संपूर्णरित्या पूर्ण झाला व्यवस्थितरित्या। पद्मावती माता विधान पूजा संपन्न झाली आहे, त्याचा शेवटचा आज दिवस आहे समारोप। किती दिवस होतं हे कार्य? 3 दिवस होतं, आज समारोप आहे। 3 दिवसात काय काय झालं? 3 दिवसात काय काय केलं? पद्मावती मातेचं विधान पूजा हे ते सगळे झाले, 1700 नारळ चढाले सगळ्या श्रावकांनी सगळ्यांनी केलं ते पूजन सगळं। जवळपास 200-300 लोक होते। आज काय शेवट दिवस? आज शेवट दिवस मिरवणूक करून सांगता मंदिराजवळ। कुठं आहे मंदिर? बाहुबली जैन मंदिर इथलं येते। विजापूर रोड दिगंबर जैन मंदिर परिसरात गेल्या 4 दिवसापासून आराधना महोत्सवामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता।